बातमी आहे छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांच्या भेटी संदर्भातली। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं वातावरण गढूळ झालेलं आहे आणि या समस्येपासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही असं आपण पवारांना सांगितलं असा दावा भुजबळांनी केलेला आहे। आपण मुख्यमंत्री शिंदेंना फोन करून 2-4 लोकांना चर्चेसाठी बोलावू असं आश्वासन पवारांनी भुजबळांना दिलंय। पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। मुख्यमंत्री बनले म्हणजे सर्वच विषयांचा अभ्यास असतो असं नाही असं म्हणत भुजबळांनी आपली संभाव्य नाराजी व्यक्त केलेली आहे। तर पवारांची भेट घेतल्यावर भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूया। मी आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। ते म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते। म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलवा कोणाकोणाला, आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत। तर ते म्हणाले नको, माझ्याकडे मीच आता असं करू। मग त्यांनी विचारलं कोण कोण काय कोणाकोणाची मतं आहेत, सर्व पक्षातले कोण कोण काय। मग ते म्हणाले की असं करतो मी या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरांगेकडे मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली, आश्वासनं दिली हे आम्हाला माहिती नाही। तुम्ही हाके ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात, तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही। बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काही माहिती नाही। ते तुम्ही विचारलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे। आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। हा प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसींचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेन, परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे। गोरगरिबांची घरं जी आहेत ही पेटता कामा नयेत, एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे। ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची। राज्य शांत राहिलं पाहिजे, गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। आणि त्याप्रमाणे मी ओपनमध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांबरोबर सुद्धा बोलतो। आणि मग आज मी सांगितलं यासाठी मला आणखीन कोणाशी जर भेटण्याची जर इच्छा झाली आणि मला जशी परवानगी भेटेन त्यांना जाऊन। नमस्कार, मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा